नमस्कार शेतकरी मित्र हो. आज आहे गुरुवार. भारतीय सौर दिनांक 25 आषाढ शके 1948 अर्थात 16 जुलै 2026. मंडळी, आज आहे जागतिक सर्प दिन. सापांच्या विविध प्रजातींचं रक्षण करण्याविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणं आणि त्यांच्याबद्दल असलेले गैरसमज आणि भीती दूर करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. मंडळी, सर्प हे निसर्गाच्या अन्नसाखळीतले महत्त्वाचे घटक आहेत. ते शेतातले उंदीर आणि कीटक खाऊन पिकांचं रक्षण करतात. सापांमध्ये विषारी आणि बिनविषारी असे प्रकार आहेत. त्यामुळे त्यांचं पर्यावरणातलं महत्त्व समजून घेऊन मानवी वस्तीत असणाऱ्या सापांना सर्पमित्रांच्या मदतीने सुरक्षितपणे जंगलात सोडायला हवं. मंडळी, निसर्गातला शेतकऱ्याचा मित्र तो म्हणजे साप. तेव्हा त्याचं संरक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि आपला शेतकरी मित्र तो म्हणजे सदू. आज आहे गुरुवार, तेव्हा सदूच्या भेटीचा दिवस. चला तर भेटूया सदूला आपल्या कौटुंबिक संवादातून. ऐकूया गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद. याचं लेखन केलंय दीपक शिंगण यांनी आणि यामध्ये सहभागी झालेत ऋचा गद्रे, विद्या तावडे आणि मोरेश्वर जोशी. ऐकलं काय काय बाय? बघा, आज सकाळी उठल्यापासनं मनात एकच विचार येतोय. कुठला बरं लक्ष्मी? असा कुठला विचार येतोय तुझ्या डोक्यात? आता बघा ही आपली मुचकुंदी नदी कशी संत वाहते ना. होय. पण ह्या नदीच्या शेजारी असलेली आपली ती साटवलीची गडी पाहिली की काळजात कसं तरी होतं. एवढा मोठा इतिहास, पण आज ती पडझड होऊन पोरकी झाल्यासारखी वाटायला लागली. बरोबर बोललीस लक्ष्मी. आपण जन्मापासून ती गडी पाहतोय. 5 एकरचा तो विस्तीर्ण परिसर, त्या काळची ती तटबंदी, सगळं कसं डोळ्यासमोरून जातं. पण आजकालची लोक तिथं जातात, कचरा करतात, भिंतीवरती आपली नावं लिहितात. असं सगळं बघितलं ना की जीव तुटतो ग. पण आपण साधे शेतकरी, आपण काय करणार? आपण काय बी करू शकत नाही म्हणून काय हात जोडून गप्प बसायचं? ती गडी म्हणजे आपल्या पूर्वजांची पुण्याईच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं वैभव आहे ते वैभव. सदू, लक्ष्मी, अरे आहात का घरी? अरे वा माईनू, या ना, बसा बघू. या माईनू, बसा जरा, वायच पाणी घेऊन येते. खरं तर मला ना तुमच्याशी बोलायचं होतं. म्हणजे साटवली येथील ती गडी आहे ना, तिच्याविषयीची अधिक माहिती हवी आहे मला. आणि मला समजलं की सदू आणि लक्ष्मी यांच्याकडे चांगली माहिती आहे. म्हणजे गावातल्या लोकांनी सांगितलं की गडीबद्दल जर जाणून घ्यायचं असेल ना तर सदूकडे जा. तिथून गडीही जवळ आहे आणि त्यांना गडीबद्दल खूप आत्मीयता सुद्धा आहे. लगेच निघून आले बघ. तुम्हाला या गडीबद्दल अधिक माहिती सांगायला आम्हाला पण नक्की आवडेल बघा. लक्ष्मी, अगं माईनं बसायला चटई आणि पाण्याचा तांब्या आण बघू आधी. वय तच हे काय आणलंय? हे घ्या माईनू, पाणी पिवा. हो, दे माईनू. आम्ही पण तेच विषयावर बोलित होते बघा. बघ. ही घ्या, चटई घ्या, बसा बघू माईनू. बसते. तुम्हाला माहितीये काय ग? लांजा शहरापासून अवघ्या 18 किलोमीटरवर आमचं हे साटवली गाव. लय भाग्यवान आहात तुम्ही ज या ऐतिहासिक जागेच्या ठिकाणी आली. अगं खूप धन्यवाद. म्हणजे तुमच्या अंगणातून ती गडी किती भव्य दिसते ग. म्हणजे तुम्हाला माहित आहे का, ही साटवली गडी केवळ दगडांचा ढीग नाहीये तर तो आपल्या महाराष्ट्राचा, विशेषतः कोकणचा एक अतिशय महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तऐवज आहे. होय मायनू, आमचे आजोबा सांगायचे की शिवकालीन गडी ती आहे. पण तिचा नेमका वापर काय व्हायचा हे आम्हाला नीटसं माहीत नाही. आता तुम्ही चांगल्या शिकलेल्या सवरलेल्या आहात, आता तुम्हीच आम्हाला सांगा ना. अरे सांगेन ना, नक्कीच. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या गढीला अनन्यसाधारण असं महत्त्व होतं. राजापूर आणि जैतापूर ही त्या काळातली अत्यंत महत्त्वाची आणि गजबजलेली बंदरं होती. या बंदरांवरून येणाऱ्या व्यापारी मालाचा साठा करण्यासाठी, म्हणजेच कोठार म्हणून, या साटवली गडीचा मुख्यतः वापर केला जात असे. लक्ष्मी, ऐकतेस ना? लय चांगली माहिती दिला.
मायनू, म्हणजे परदेशातनं किंवा इतर भागातून जहाजातनं येणारा माल इथं सुरक्षित ठेवायला जायचा तर. अगदी बरोबर. अगं पण एवढंच नाही हां, तर त्या काळी मुचकुंदी नदीच्या खाडीमार्गानं चालणाऱ्या जलमार्गावरील व्यापारावर करडी नजर ठेवण्यासाठी देखील या गढीचा वापर व्हायचा हां. म्हणजे ही गढी कोकणातील आर्थिक आणि लष्करी सुरक्षेचा एक महत्वाचा कणा होती हां. बापरे बापरे, माईनी खरंच किती माहिती सांगितली या गडीबद्दल. वय वय, मग माईंला माहिती असणारच. माई इथं गडीच्या बाजूला राहत नसल्या तरी सगळा इतिहास वाचून काढलेला आहे त्यांनी. वय वय वय, खरं आहे लक्ष्मी, तू म्हणतेस ते. आणि हो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात राजापूर जैतापूर बंदरातून येणाऱ्या मालाचं प्रमुख कोठार होतं हं. मुचकुंदी नदीच्या उत्तर तीरावर 5 एकराच्या विस्तीर्ण परिसरात पसरलेली अशी ही गढी आहे. गढीच्या परिसरात आजही प्राचीन विठ्ठल रुक्मिणी मंदिर, एक छोटी तोफ, आयताकृती विहीर आणि सुंदर विरगळ म्हणजे शिलालेख किंवा शिल्प ही सुद्धा पाहायला मिळतात हां. माई, तुम्ही म्हणता ना ते अगदी खरं आहे. त्या गढीच्या आत एक प्राचीन विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. आहे ना. हो ना, तिथं आम्ही सणासुदीला जात आहोत. हां. आणि ती आयताकृती विहीर तर अजूनही तशीच आहे. काय सांगतो. हो हो, तिथं असलेल्या त्या विरगळ तुम्ही आता म्हणाला ना, हां. म्हणजे शूर अशा सैनिकांची शिल्प पाहिली ना की ऊर अभिमानानं खरंच भरून येतो. पण माई, हां. इतिहास जितका मोठा हाय तितकंच आज या गडीचं मरण उघड्या डोळ्यांनी बघावं लागतंय. हे खरं सत्य आहे बघा. लोक तिथले दगड काढून नेतात, परिसरात झाडी झुडपं वाढलेली तर हायच. आम्हाला लय वाईट वाटतो हे बघून, पण आम्ही काय करू शकतो सांगा. लक्ष्मी, सदू, आता निराश होण्याची गरज नाही. तुमच्यासारख्या इतिहासप्रेमी अनेक नागरिकांनी आणि तरुणांनी वर्षानुवर्ष या ऐतिहासिक गडीसाठी केलेल्या प्रयत्नांना आता मोठं यश आलं आहे. पुरातत्व विभागाने या साटवली गडीला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा अधिकृत प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला आहे. आलं का लक्षात? काय सांगताय काय मायनो? अरे म्हणजे खरंच. काय ते तुम्ही मोठे मोठे शब्द वापरले हो ना, तर काय कळले नाहीत. पण मला एवढंच कळलं की आमच्या साटवली गढीला सरकारी संरक्षण मिळणार. बरोबर ना? बरोबर. आणि गडीचे दिवस आता बदलणार आहेत. हो हो सदू, लक्ष्मी, तुम्हाला माहिती आहे या संदर्भातील प्रस्ताव आता अंतिम प्रक्रियेत आहे हां. संचालक स्तरावरून आवश्यक शासकीय कागदपत्र मागवण्यात आलेली आहेत. यामुळे आपल्या कोकणातील या महत्त्वाच्या गढीच्या संवर्धनाला आणि दुरुस्तीला आता मोठी गती मिळणार आहे. पण काय माईनू, काय अडचण आहे की काय? अडचण सरकारची नाही हं. म्हणजे अडचण आहे, पण ती अडचण आपली आहे. काय आपली सांगता? आहे. सरकार निधी देईल, कायदाही करेल, पण जोपर्यंत आपण स्थानिक नागरिक आपला ऐतिहासिक वारसा हा स्वतःचा मानून जतन करत नाही ना, तोपर्यंत खऱ्या अर्थानं या संदर्भातील प्रयत्न यशस्वी झाले असं आपल्याला म्हणता येणार नाही. होय होय मायनो, खरं आहे तुम्ही म्हणताय ते. ऐतिहासिक वारसा संवर्धन ही केवळ सरकारची जबाबदारी नाही हं. ती आपल्या प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. हे पण पटलं हा मायनो, पटलं ना? अगदी मनाला पटलं तुमचं बोलणं. आम्ही फक्त सरकारच्या तोंडाकडे बघत बसलो तर आपला हा सुवर्ण इतिहास मातीमोल होणार आहे. सदू, अगदी बरोबर बोललास. हां, पण असं होऊ नये यासाठी आपल्याला आपल्या गावातील तरुणांची एक वारसा संवर्धन समिती स्थापन करावी लागेल हं. वारसा संवर्धन समिती. हा, हे मात्र बरोबर बोलला तुम्ही. गढीच्या परिसरात स्वच्छता राखणं, इथे येणाऱ्या पर्यटकांना गढीच्या इतिहासाची योग्य माहिती देणं, तिथल्या प्राचीन वस्तूंना, विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आणि वीरगळींना धक्का लागणार नाही याची दक्षता घेणं, हे आपलं काम आहे रे. सगळ्यांचं काम आहे. निसर्गाच्या कुशीत विसावलेली ही साटवली गढी पर्यटकांसाठी एक उत्तम, शांत आणि नयनरम्य स्थळ बनू शकतं बघ. वा वा वा. नक्कीच नक्कीच माईनू. आता गावातील महिलांना एकत्र आम्हाला करायला हवं. हो. आम्ही गडीच्या परिसरात प्लॅस्टिक कचरा होऊ देणार नाही.
आमच्या पोराबालांना पण ह्या गडीचा इतिहास अभिमानानं सांगू आणि जेणेकरून त्यांना आपल्या मातीचा लय आदर वाटाय हवा. हा बरोबर सांगितलं ना लक्ष्मी. आणि मी गावातील सरपंचांना आणि तरुणांना एकत्र करून गडीच्या संवर्धनासंदर्भात सुरू असलेल्या प्रयत्नांची शक्य होईल तेवढी माहिती देईन. साटवली गडीचा हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभव आता आपण कोमेजून द्यायचं नाही. खूप छान. म्हणजे जेव्हा अशाच विचारांचे लोक एकत्र येतात ना, तेव्हाच खऱ्या अर्थाने काही सकारात्मक गोष्टी घडतात. आपला ऐतिहासिक वारसा हा आपल्या अस्मितेचा आरसा आहे हं. म्हणजे तो जिवंत राहिला ना तरच आपला इतिहास जिवंत राहील. काय वय वय मायनो, वय. खरं आहे तुम्ही म्हणता ते. ह्या बाकी खरा हा. सदू, हं. अरे मला सांग, म्हणजे मी मगाचपासून बघतेय तू त्या जुन्या कपड्यांकडे काय बघत बसलायस? म्हणजे इतका वेळ निरखून बघतोयस ना त्या मायनू, कपड्यांकडे, म्हणून विचारलं हो. अहो मायनू, हे नुसतं कपडे नाहीत हो. हा, आमच्या कोकणची लोककला नमनाचा साज आहे हा. आमची पिढ्यानपिढ्यांची ही कला. पण आता पोट कसं भरायचं हा प्रश्न समोर उभा राहिला की या कलेचा रंग फिका वाटायला लागतो. तुमचं दुखणं मला समजतंय. शेतीतलं उत्पन्न तर निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून. नमन सादर कराया जाता तर पदरचे पैसे खर्च होतात आणि लोक कौतुक करतात, टालिया वाजवतात, पण टालियांनी काय पोट भरत नवं ना. काय करावं आता आम्ही नमन कलाकारांनी? दशावतार तमाशा करणाऱ्यांना कुठेतरी आशेचा किरण असतो. पण आपल्या कोकणातल्या या पारंपरिक नमनाला कोणी पण आता विचारत नाही. शासनाच्या दरबारीसुद्धा आपल्या कलेची नोंद नव्हती. आता हे नमन मंडळ बंद करावं असं मला वाटतंय. थांब थांब सदू. हां? अरे आता तुला यासाठी चिंता करायची अजिबात गरज नाही. हो, म्हणजे काय घडलं काय असं म्हणायचं मायनू? हां सांगते सगळं समजावून सांगते तुम्हाला. काय सर- तर माझ पण नीट काय हो तर हो, सांगा. तुम्हाला दोघांनाही सांगते. अरे अगदी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस आहे आज हां, आपल्या गावासाठी आणि विशेषतः तुझ्या त्या नमनासाठी. माई आमच्या नशिबाचा अंधार दूर होईल असा कोणता दिवस उगवणार आहे? अरे सदू, हं, आधी हा असा विचार करणं बंद कर हं. हां. हे बघ, आजचं वर्तमानपत्र बघ. शासनाचा अधिकृत निर्णय आला आहे. आपल्या कोकणातल्या पारंपरिक नमन लोककलेचा आता महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत अनुदान योजनेत समावेश झाला आहे. काय सांगताय काय मायनू? म्हणजे खरं सांगताय ना की मी एखादं स्वप्न बघतोय असं मला वाटतं हो. स्वप्न नाही, हे बघ, हे मी तुला वाचूनच दाखवते. हं, अरे मी स्वतः वाचून आणि संपूर्ण माहिती घेऊनच आले आहे. सुशिक्षित घरात वाढले, खोटं कशाला सांगेन. अगदी वय बरोबर. वय मी पण तच म्हणत अरे. होतो. माईंला कशाला खोट्यात पाडतो. शासनाने अधिकृत GR काढलाय त्या संदर्भात. खरंच की काय हो मायनू? हो, आता आपल्या नमन कला पथकांना निवड समितीच्या शिफारशीनुसार 2 लाखांपासून ते 25 लाख रुपयांपर्यंत भांडवली अनुदान मिळणार आहे. बाबा रे बाबा, 2 लाख ते 25 लाख? माई खरंच एवढे पैसे मिळणार आहेत आपल्या नमनाला? अगं हो लक्ष्मी, आणि एवढंच नाही आहे, तर वर्षातून जास्तीत जास्त 20 प्रयोगांसाठी प्रयोग अनुदान सुद्धा मिळणार आहे. म्हणजे कलाकार जेव्हा जेव्हा स्टेजवर उभा राहील ना, तेव्हा त्याला त्याच्या कलेचा योग्य मोबदला आणि सन्मान मिळेल अशी ही योजना आहे. वा मायनू, म्हणजे तुम्ही तर अगदी खरंच आनंदाची अशी बातमी सांगितली. हां, ही आमच्यासाठी पण महत्त्वाची आणि महत्त्वाची कशी आनंदाची पण बातमी सांगितली. माई, कित्येक वर्षापासून आम्ही या दिवसाची वाट पाहत होतो. उपेक्षित होतो आम्ही. पण आता आमच्या कलेला शासन मान्यता मिळाली. हे ऐकून मला बरं वाटलं. म्हणजे आता तुम्हाला नमन कला जिवंत ठेवण्यासाठी कोणापुढे हात पसरवायची गरज नाही. पदरमोड करून कर्जबाजारी सुद्धा व्हायची गरज नाही. अगदी बरोबर बोललीस सदू. हं, तू जो शेतकरी म्हणून शेतात घाम गाळतोस तो तुझा संसार चालवण्यासाठी, हं, पण तुझा जो नमन कलाकार म्हणून जन्म झालाय ना, हं. त्याला आता आर्थिक बळ मिळालंय. म्हणजे बघ, आता ही कला मरणार नाही, तर आणखी समृद्ध होईल आणि नव्या पिढीलाही यात काम करायची उमेद मिळेल. मायनू,
तुम्हाला आधी नमस्कार करतो मी. तुम्ही ही बातमी आणून आमच्या घरात साक्षात लक्ष्मी आणलेली काही आहे. काय? आजपर्यंत फक्त टाल्या मिळायच्या, आज हक्क आम्हाला मिळालेला आहे. हो. चला चला आता चिंता नको. आज नमन योजनेत सामील झाल्याचा आनंद मी गोड शिरा बनवून करते. तवा तुम्ही आज आमच्याकडे तोंड गोड करायचा मायनू. नक्की नक्की. चला आता सदू हं. तो नमनाचा मुखवटा चेहऱ्यावर चढव आणि वाद्यांना माळ्यावरून खाली काढ. आता खऱ्या अर्थानं कोकणच्या नमनाचा पारंपरिक आवाज संपूर्ण महाराष्ट्रात घुमेल. होय होय माई. आता नमन थांबणार नाही. आता नमन गाजणार म्हणजे गाजणार. काय रे सदू, म्हणजे मगासपासून त्या वर्तमानपत्रात काय बरं बघत आहेस? अहो माईनो, गेल्या काही दिवसापासून मुसळधार पावसामुळे खेड असो, चिपळूण असो किंवा महाड, दरडी कोसळण्याच्या बातम्या वाचल्या की असं धस होतंय ना. वय वय मायनू, त्या दरडी कोसळलेल्या घटनांच्या बातम्या वाचण्यासाठी आमच्या ह्यांनी ह्या कितीतरी पेपर आणून ठेवलेत बघा घरी. माईनो, तुम्हाला माहिती आहे की नाही? काय काय माहितीये म्हणून विचारतोयस? अहो, त्या गावच्या वरच्या बाजूच्या डोंगराचा कडा पण सारखा खचतोय असं मला वाटतंय. अरे देवा, असं अमंगल बोलू नका व. पण मायनू, मागच्या वर्षी शेजारच्या त्या गावात डोंगराची माती खचली तेव्हापासून मला पण मुसळधार पाऊस सुरू झाला की धडकी भरते व. असं असेल ना, तर खबरदारी म्हणून गावाच्या वरच्या बाजूला जे लोक राहतात ना, त्यांना सावध करायला हवं. सदू, तुला माहिती आहे, काय काय बरं माईनो? निसर्ग आपल्याला सारखा इशारा देतोय, पण आपण माणसं अजूनही जागे होत नाही. माई, निसर्ग कोपलाय ह्या माणसावर हे तरी खरं, पण देव तरी काय करणार व. अगं लक्ष्मी, देव किंवा निसर्ग कोपलेला नाहीये. आपण माणसानं निसर्गाच्या पोटात जे खंजीर खुपसलेत ना, त्याचा आहे हा परिणाम. म्हणजे माई, नक्की काय सांगायचं हो तुम्हाला? आता सदू, हं. कोकणातल्या या दरडी का कोसळतात? कारण आपण विकासाच्या नावाखाली निसर्गाचा गळा घुटलाय. डोंगरांचे पायथे पोखरून रस्ते मोठे केले, बेसुमार वृक्षतोड केली, झाडांची मुळं जी माती घट्ट धरून ठेवतात, आपण झाडच कापली. मग माती वाहून जाणार नाही तर काय होणार सांग? बाप रे, म्हणजे डोंगर पोकरल्यामुळं पाणी आत मुरून अख्खा डोंगर खाली घसरतोय असं म्हणायचंय की अगदी काय? बरोबर ओळखलंस लक्ष्मी. अतिवृष्टी तर निमित्त आहे, खरी गडबड आपण माणसांनी करून ठेवले त्याचे हे परिणाम आहेत, दुसरं काहीही नाही. पण मग माईनो, आता काय खबरदारी घेतली पाहिजे आपण तर सांगा. मला पण लय ऐकायला आवडेल बघा. ह्याच्यासाठी आता काय करूयाचा? अगदी महत्त्वाचा प्रश्न विचारलात. ऐका, आपल्याला 2 पातळ्यांवर काम करावं लागेल. एक म्हणजे तातडीची खबरदारी आणि दुसरं दीर्घकालीन उपाय. तुर्तास तातडीची खबरदारी घेताना लक्षात ठेवायचं की डोंगराच्या उतारावर अचानक पाण्याचे नवे झरे फुटले, जमिनीला किंवा घराच्या भिंतींना मोठे तडे गेले किंवा झाडं, विजेचे खांब एका बाजूला झुकले, तर समजायचं की भूस्खलन होणार आहे. तर मग काय करावं अशा वेळी माईनो? सदू, लक्ष्मी, अरे असा कोणताही धोका दिसताच शासकीय यंत्रणेला पहिल्यांदा कळवायचं. तर बरोबर बोलला. आणि वाद न घालता लगेच सुरक्षित ठिकाणी किंवा शासनाने उभारलेल्या छावण्यांमध्ये स्थलांतरित व्हायचं. अशा वेळी काय, जीव महत्त्वाचा आहे, सामान नाही, हे लक्षात घ्या. अतिवृष्टीसारखी परिस्थिती असते तेव्हा सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत हवामान अंदाजाकडे लक्ष द्यायचं. आणि माई, भविष्यात हे सगळं थांबवण्यासाठी काय करता येईल व? हा गड डोंगराच्या उतारावर, विशेषतः ज्या वनस्पतींची मुळं खोल जातात ना, त्यांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली पाहिजे. डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचा निचरा योग्य मार्गाने झाला पाहिजे. पाण्याचा प्रवाह अडवला की ते जमिनीत जास्त मुरून जमीन भुसभुशीत करतं. आणि निसर्गाशी छेडछाड करायला नको. बरोबर ना माईनो? अगदी बरोबर. डोंगर कापून उत्खनन करणं किंवा दगडखाणी चालवणं कायदेशीररित्या पूर्णपणे बंद झाल्या पाहिजे. माईनो, खरंच तुम्ही तर आज आमचे डोले उघडलेत बघा. आम्ही फक्त नशिबाला दोष देत बसलो होतो, पण आता आम्ही स्वतः सावध राहू आणि गावातल्या इतरांना पण सावध करू. वय माई, उद्याच गावातल्या महिला मंडळाची बैठक आहे बघा. तिथं मी सगळ्यांना नक्की हे सांगेन.
की डोंगराच्या कडला प्लॅस्टिक कचरा टाकू नका आणि झाडं वाचवा. एकदा लक्ष्मीला एखादा विषय मिळाला की तो सगळीकडे जाणार. तुम्ही काय बाई तेच काळजी तर करू हवंय नका. ना आपल्याला. होय ना. म्हणजे कोकण हे आपलं वैभव आहे. हे हिरवगार कोकण सुरक्षित ठेवणं हे देवाच्या नाही तर आपल्याच हातात आहे. झाडं लावा, डोंगर वाचवा हा केवळ नारा नाही तर आपला जगण्याचा मंत्र झाला पाहिजे. अगदी बरोबर बोललो माईनो. आणि तुम्ही देवाच्या रूपानं येऊन आम्हाला ही माहिती सांगितली म्हणून तुम्ही पण आम्हाला देवासारखेच आहात ना. आम्ही तुमच्यासोबत येतो आणि गावातल्या वरच्या वस्तीवरच्या लोकांना दरडीच्या धोक्यापासून सावध करायला. चालेल चालेल, नक्की या. मी वाट वय बघते. वय ह्या निमित्तान आपण सगळ्यांनीच एक संकल्प करूया. दरडी कोसळणं थांबवूया. सुरक्षित कोकण, सुंदर कोकण बनवूया. गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद आत्ताच आपण ऐकलात. याचं लेखन केलं होतं दीपक शिंगण यांनी आणि या संवादामध्ये सहभागी झाले होते ऋचा गद्रे, विद्या तावडे आणि मोरेश्वर जोशी. मंडळी, शनिवार दिनांक 18 जुलै 2026 रोजी आपल्या आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात आपण वर्षभर झेंडू उत्पादन फायदेशीर याविषयी डॉक्टर नितेश दळवी यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत ऐकू शकाल. तेव्हा ऐकत रहा आपला आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम. त्याचबरोबर उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात हवामानावर आधारित कृषी सल्ला जरूर ऐका. याचं वाचन केलंय ऋचा गद्रे यांनी. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण दुपारी 2 वाजता. तेव्हा मंडळी, याबरोबरच आजचा आपला आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम इथंच संपतोय. तेव्हा मी विद्या तावडे तुमचा निरोप घेते. नमस्कार. हा होता कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. याचं निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे.